डेक्कन पोलीस स्टेशनची हद्दीमध्ये हनुमान टेकडी या ठिकाणी या भागाचे जे नागरिक आहे ते सकाळी आणि संध्याकाळी वॉकसाठी जात आहे। त्याशिवाय खूप सारे तरुण विद्यार्थी सुद्धा त्या ठिकाणी फिरण्यासाठी जात आहे। त्या ठिकाणी काही वेळी असे प्रकारची घटना रिपोर्ट झाले होते, चेन स्नॅचिंग आहे किंवा कोणाची जे किमती वस्तू आहे अशी चोरून कोणीतरी व्यक्ती येऊन गेले आहे। असा आमच्याकडे आधीपासून 3 गुन्हे 2024 मध्ये डेक्कन पोलीस स्टेशन येथे दाखल होते। यावर्षी 4 तारखेला अशी एक घटना घडली। आमच्याकडे ज्यावेळी ते रिपोर्ट झाली इमिडिएटली डेक्कन पोलीस स्टेशनचा जे स्टाफ आहे, सिनियर पीआय गिरीशन निंबाळकर मॅडम, क्राईम पीआय राऊत साहेब आणि त्याचा जे डीपी पथक आहे, त्यांनी त्या आरोपीचा शोध घेण्याकामी 2-3 टीम्स तयार केल्या। त्या टीम्सने एका टीमने सीसीटीव्ही तपासले, एका टीमने मुवमेंटवर काम केला। अशा टेक्निकल इंट आणि ह्युमन इंट हा दोघांवर काम करून हा गुन्हा त्यांनी 24 तासामध्ये उघडकीस आणला। आणि त्यात आम्हाला 2 जे आरोपी आहे ते मिळाले। एक स्वप्नील शिवाजी डोंबे, जनता वसाहत पुणे या ठिकाणचा राहणारा, त्याचबरोबर अनिकेत अनिल स्वामी, ही पण सुद्धा जनता वसाहत त्या ठिकाणचा राहणार आहे। हा दोघांनी हे 4 गुन्हे केले होते आणि त्यांच्याकडून चौघे गुन्ह्याचा जे आहे ते मुद्देमाल जवळपास 4 तोले सोना ते पण हस्तगत करण्यात आलेला आहे। त्याशिवाय त्याच टेकडीवर एक दुसरा आरोपी मॉन्टी उर्फ तेजस खराडे ह्याला पण आम्ही ताब्यात घेतला आहे, कारण तो सुद्धा एक धारदार हत्यार घेऊन त्या ठिकाणी फिरत होता आणि त्याचा पण शक्यतो जे उद्देश होता ते असे प्रकारची लूटमार करण्याचा होता। असे प्रकारच्या एक प्रिव्हेन्शन पण डेक्कन पोलीस स्टेशनने चांगली कामगिरी यामध्ये बजावली आहे। थँक्यू। जय हिंद, जय महाराष्ट्र। जे हे चेन चोरीचे गुन्हे आहे त्यामध्ये पहिला आरोपी आहे स्वप्नील शिवाजी डोंबे, स्वप्नील शिवाजी डोंबे आणि दुसरा आहे अनिकेत अनिल स्वामी। स्वप्नील शिवाजी डोंबे 32 वर्ष आणि अनिकेत अनिल स्वामी 25 वर्ष। त्याची मोडस काय होती? मोडस असा आहे की कोणी फिरण्यासाठी गेला तर काही वेळी कपल्स वगैरे त्या ठिकाणी जात आहे, त्यांना ते कुठे बसलेले आहे किंवा रस्त्यावर आहे त्यांना असा धाक दाखवून, शस्त्राची धाक दाखवून किंवा त्याच्या मनात असा भीतीचं वातावरण निर्माण करणे म्हणून त्याच्याकडून ते चेन वगैरे घेऊन जायची। असे आमच्याकडे आता सध्यापर्यंत 4 गुन्हे उघडकीस आणले आहेत। पुढे पण आमचा तपास चालू आहे, अजून त्यामधून काय निष्पन्न करता येईल ते आपल्याला सांगता येईल। सर, आधीच्या गुन्ह्यातलं काही सोनं विक्री? हो, हे 4 गुन्ह्याचा आहे। 4 जे आपण आता इथे आपल्या समोर आहे हे 4 गुन्ह्यामध्ये गेले। विक्रीचा प्रयत्न केला का? कोण सराफ? ते आता ते इंटरोगेशन चालू आहे, त्यामध्ये आपल्या समोर येईल। त्यासाठी हे जवळपास 3.5 लाख रुपयाचा मुद्देमाल आहे। अशा घटना परत होऊ नये म्हणून वाढवला काय पुढच्या काळामध्ये उपाययोजना असणार आहे? त्यासाठी आम्ही ते जे निर्जन स्थळ आहे त्या ठिकाणी मनपाचे बरोबर मिळून त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावणे, त्या ठिकाणी जे लाईट आहे त्याची व्यवस्था करणे, त्याचबरोबर आमची टीम कंटिन्युअस त्या ठिकाणी पेट्रोलिंगसाठी असते। ही आम्ही ऑलरेडी पेट्रोलिंग त्या ठिकाणी सुरू केलेली आहे, म्हणूनच ही गुन्हा ते आहे आपल्याकडे उघडा।